चंद्रराव हा जावळीच्या मोऱ्यांचा किताब होता। ज्याला जावळीची जहागीर वारसा हक्काने प्राप्त होई त्यास चंद्रराव असे पद प्राप्त होई। सन 1649च्या सुमारास जावळीचा दौलतराव चंद्रराव हा मुख्य पुरुष मृत्यू पावला। त्याला मूलबाळ काहीच नव्हते। स्वाभाविकच जावळीच्या जहागिरीत वारसा हक्काने भांडण सुरू झाले। अशा प्रसंगी त्या जहागिरीवर वारस नेमण्याचा कायदेशीर अधिकार आदिलशाही सरकारचा होता। परंतु हे प्रकरण दरबारापर्यंत गेलेच नाही। दौलतरावाच्या बायकोने शेजारच्या जहागिरीमधील शिवरायांचे सहाय्य घेतले आणि शिवतरकर मोरे या घराण्यातील एक पुत्र दत्तक घेतला। त्याचे नाव यशवंतराव असे होते। हा यशवंतराव आता चंद्रराव बनला। हनुमंतराव नावाचा एक मोरे घराण्यातील अनुभवी गृहस्थ यशवंतरावांचा कारभारी झाला। याच सुमारास 1649 मध्ये अफजल खानाची आदिलशाही दरबाराकडून वाई प्रांताचा सुभेदार म्हणून नेमणूक झाली। आदिलशाही चाकरी करत असलेल्या मोरे घराण्यात शिवरायांनी हस्तक्षेप करून आपल्या पक्षाचा माणूस तिथे नेमावा हे पाहून तो खवळून गेला। जावळी प्रांत काबीज करून यशवंतराव चंद्ररावास दूर करण्याची त्याने मोहीम आखली। तथापि खुद्द यशवंतराव व त्याचा कारभारी हनुमंतराव हे खानाला शरण गेले व त्यांनी आपले सहाय्यकर्ते शिवाजी महाराज यांच्या विरुद्ध पवित्रा घेतला। त्यामुळे खानाला अशा स्वारीची आवश्यकता भासली नाही। पुढे 1655 मध्ये खुद्द खानच कर्नाटकातील मोहिमेवर निघून गेला। पुढच्याच वर्षी महाराजांनी स्वारी करून जावळीच्या चंद्ररावाचा पाडाव केला। केवळ शिवाजी महाराजांच्या सहाय्यामुळेच यशवंतरावास जावळीची जहागिरी प्राप्त झाली होती। परंतु अफजल खानाने तंबी देताच यशवंतराव व त्यांचा कारभारी हनुमंतराव या दोघांनी महाराजांचे उपकार विसरून खानाशी संगनमत करून महाराजांविरुद्ध आपल्या कारवाया सुरू केल्या होत्या। नवा चंद्रराव एवढ्यावरच थांबला नव्हता। महाराजांच्या जहागिरीतील अनेक गुन्हेगारांना चंद्रराव आश्रय देऊ लागला। वास्तविक गुन्हेगारांना शिक्षा करण्याच्या कामी चंद्ररावाने महाराजांना सहाय्य करावयास हवे होते। चंद्रराव फक्त गुन्हेगारांना आश्रय देत नव्हता तर खुद्द महाराजांच्या प्रदेशातही तो घुसखोरी करत होता। तथापि जावळीवरील चढाईचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे तो मुलूक स्वराज्य वाढीसाठी महाराजांना अधिक अनुकूल वाटत होता। महाराजांच्या जहागिरीच्या उत्तरेस व वायव्येस मोगलांचा मुलूक होता। पूर्वेस व आग्नेयेस आदिलशाहीचा मुलूक होता। मोगल बादशाह अथवा आदिलशाह यांच्या प्रत्यक्ष ताब्यात असणाऱ्या मुलकांवर हल्ला करून मोठे संकट ओढवून घेण्याची महाराजांची तूर्त इच्छा व तयारी नव्हती। स्वाभाविकच त्यांच्या जहागिरीच्या दक्षिणेत असणाऱ्या मोऱ्यांचा प्रदेशच राज्याच्या वाढीसाठी अधिक अनुकूल होता। महाराजांच्या ताब्यात तोरणा, राजगड, चाकण, पुरंदर यांसारखे गड होतेच। याशिवाय शेजारचा हा जावळीचा प्रदेश महाराजांना प्राप्त झाला तर या दुर्गम प्रदेशाचा वापर आदिलशाही व मोगल फौजांशी लढताना होणार होता। जावळी मिळाली की वाई प्रांत व सह्याद्रीच्या खालचा कोकण प्रदेश महाराजांच्या कब्जात येणार होता। राज्याची वाढ करण्यासाठी जावळी जिंकण्याचा हेतू महाराजांनी बाळगला। यात राजनैतिकदृष्ट्या काहीच चुकीचे नाही। तेव्हा हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याचा हेतू हे जावळी जिंकून घेण्यापाठीमागचे सर्वात महत्त्वाचे कारण होय। मुसलमानांची गुलामगिरी पत्करून त्यांची सेवा करण्यात धन्य मानणाऱ्या मराठी जहागीरदारांना वटणीवर आणून त्यांचा प्रदेश आपल्या राज्यात सामील करून घेतल्याशिवाय महाराजांचे हिंदवी स्वराज्याचे ध्येय साकार होणार नव्हते। जावळीच्या मोऱ्यांचा पाडाव हा स्वराज्य साधनेमधील एक टप्पाच होता। म्हणून कृष्णाजी अनंत सभासदांनी आपल्या बकरीमध्ये चंद्रराव मोरे यास मारल्याविरहित राज्य साधत नाही असे उद्गार शिवाजी महाराजांच्या तोंडी घातले आहेत। चंद्रराव मोरेंचा अडथळा दूर केल्याशिवाय स्वराज्याची वाढ होऊ शकत नाही अशी महाराजांची ठाम समजूत झाली होती। म्हणूनच त्यांनी आता चंद्ररावावरील स्वारी हाती घ्यायचा निर्णय घेतला। तथापि प्रथम चंद्रराव समोपचाराने वटणीवर येतो का हे पाहण्यासाठी त्यांनी त्याच्याकडे निरोप पाठविला। त्यामध्ये महाराज म्हणतात, तुम्ही आपणास राजे म्हणविता हे केवळ व्यर्थ होय। आम्ही खरे राजे। आम्हास श्री शंभूने राज्य दिले आहे। तुम्ही विजापूरकरास कर देता तो देण्याचे बंद करून आम्हास देत जावा व आमचे अंकित व्हावे। हे मान्य नसल्यास सगळेच उत्पन्न तुम्ही भोगावे व आम्हास जरूर लागेल तेव्हा 5000 लोक मदतीस देत जावे। तुम्हावर कसेही संकट आले तरी आम्ही तुमची कुमक करू। आमचे अंकित न होता बदफैल व्हाल तर तुमची जावळी हस्तगत करून तुम्हास कैद करून ठेवू। महाराजांनी चंद्ररावापुढे 2 पर्याय ठेवले होते। तथापि त्यापैकी एकाचाही स्वीकार न करता चंद्ररावाने या निरोपास उत्तर धाडले की तुम्ही काल राजे झाला। तुम्हास राज्य कोणी दिले? आपल्या घरी आपणास फुकटचे राजे म्हणून घेतले तर ते कोण माने? जावळीला याल तर तुमचा एक माणूसही परत जाणार नाही। तुमच्यात पुरुषार्थ असेल तर उद्या येणार ते आजच यावे। आम्ही कोकणचे राजे आहोत। श्री महाबळेश्वराच्या कृपेने आम्ही राज्य करीत आहोत। श्रींच्या कृपेने आम्हास पातशाने राजे हा किताब दिला आहे। मोर्चेल व सिंहासन ही आम्हास त्याने दिली आहेत। आमच्याशी कर्कट कराल तो विचार करून करा।
येथे उपाय कराल तो अपाय होईल, यश न घेता अपयशास पात्र होऊन जाल. यावर महाराजांनीही संतापाचा जबाब चंद्ररावाकडे पाठविला. त्यात ते म्हणतात, तुम्ही आपणास राजमानाचे सोडून देऊन मोर्चेल वगैरे राजचिन्ह एकीकडे ठेवून रुमालाने हात बांधून भेटीस याल व आमची चाकरी कराल तर ठीक आहे, बदफैली कराल तर प्राणास मुकाल. असे सवाल जवाब पत्ररूपाने चालू असता महाराज जावळीवरील स्वारीची तयारी करीत होते. चंद्ररावावर आता हत्यार उपसले पाहिजे, त्याशिवाय दुसरा पर्याय नाही हे स्पष्ट झाले होते. शिवाजी महाराजांची स्वारी जावळीवर होणार हे चंद्रराव जाणून होता. आपण अशी स्वारी सहज परतवून लावू असा त्यास आत्मविश्वास होता. म्हणूनच त्याने महाराजांकडे जावळीस येणारच तर यावे, दारूगोळा मौजूद आहे असा शेवटचा निरोप पाठविला होता. त्यावर महाराजांनी आपल्या सैन्याची जमवाजमव केली. संभाजी कावजी व रघुनाथ बल्लाळ सबनीस हे यावेळी महाराजांचे सेनानी होते. आपल्या लष्कराबरोबर मावळ प्रांतातील जेते, बांदल, सिलीमकर इत्यादी देशमुखांचे जमाव महाराजांनी घेतले होते. महाराजांनी या सैन्यानिशी सरळ जावळीवर चाल केली आणि तिला वेढा दिला. चंद्रराव मोरेने 15 दिवस जावळी लढवली. पुढे नाईलाज पाहून त्याने आपला बाजी व कृष्णाजी या 2 पुत्रांना घेऊन रायरीकडे पलायन केले. चंद्रराव पळून जाताच जावळी महाराजांच्या हातात आली. ती तारीख होती 15 जानेवारी 1656. यावेळी झालेल्या लढाईत हनुमंतराव मोरे व इतर भाईबंद ठार झाले. याशिवाय मोरे घराण्यातील अनेक जहागिरीस ठिकठिकाणी राहून महाराजांचा प्रतिकार करत होते. त्यांच्यावर लष्करी तुकड्या पाठवून महाराजांनी त्यांना निपटून काढले. त्यापैकी प्रतापराव मोरे हा आदिलशाहीकडे पळून गेला. शिवभारतकार कवी परमानंद म्हणतात, सह्याद्रीच्या लगत वसलेली दाट झाडी असलेली जागरूक सैनिकांच्या दक्षतेमुळे अधिकच भयंकर असलेली जावळी शिवरायांनी घेतली. चंद्रराव मोरांचे जे जे सहाय्यकर्ते व नातलग होते त्या सर्वांना बलवंतांमध्ये बलिष्ठ असलेल्या शिवरायांनी कापून काढले. तेव्हा चंद्ररावाचा एक नातलग प्रतापराव मोरे हा त्यांच्या भीतीने आदिलशाहकडे पळून गेला. महाराजांनी चंद्ररावाचा लगेच पाठलाग केला नाही. जावळी हाती येऊन मोऱ्यांचा निपात केल्यावर जिंकलेल्या प्रदेशाची व्यवस्था लावण्यासाठी महाराजांनी जावळी येथे 2-2.5 महिने मुक्काम केला. जिंकलेल्या प्रदेशातील लोकांना कौल देऊन त्यांच्यात नव्या राजवटीबद्दल आस्था निर्माण केली आणि मग त्यांनी ससैन्य रायरीकडे कूच केले. रायरी हा अत्यंत दुर्गम किल्ला असून त्याची हुकूमत सर्व तळकोकणावर चालत होती. चंद्ररावाच्या हाती असा किल्ला राहू देणे धोक्याचे होते. लवकरच महाराजांनी वेढा देऊन व हल्ले करून रायरी जेर केला. सुमारे 3 महिने हा संघर्ष चालू होता. शेवटी चंद्रराव आपल्या पुत्रांसह महाराजांना शरण गेला आणि रायरी किल्ला महाराजांच्या ताब्यात आला. ती तारीख होती मे 1656. चंद्रराव यशवंत हा जावळी प्रकरणातील मुख्य गुन्हेगार होता, म्हणून त्यास महाराजांनी ठार केले. तथापि त्याच्या 2 पुत्रांना जीवदान देऊन पुण्यात कैदेत ठेवले. या 2 मुलांना जावळीवर पुन्हा स्थापून त्यांच्याकडे काही कारभार द्यावा असा महाराजांचा विचार होता. तथापि लवकरच या दोघांनी आदिलशाही सरदार मोदोळकर बाजी घोरपडे यांच्याशी संधान बांधल्याचे महाराजांच्या नजरेस आले. परिणामी अशी फितुरी करणाऱ्या त्या दोघा बंधूंना महाराजांनी तात्काळ ठार मारले. अशा प्रकारे जावळीचे चंद्रराव घराणे महाराजांनी नेस्तनाबूत करून टाकले.